चरबी जाळणारे कुठलेही औषधं नाहीयेत. सगळ्यात महत्वाचं, मी जरी औषधं देत असेल तर माझ्या रुग्णांना मी सांगतो माझी औषधं चरबी जाळत नाही. चरबी तुमचीच तुम्हाला जाळायला लागते. आणि चरबी जाळायचे दोनच मार्ग आहेत, शॉर्टकट नाहीये. ते म्हणजे तुमचं फास्टिंग आणि दुसरं म्हणजे एक्सरसाइज. ह्याच्याशिवाय तिसरा मार्ग चरबी जाळायचा नाही. आता बरेच मार्केट प्रिपरेशन्स येतात, पण त्याच्यामध्ये चरबी किती जळते आणि त्याचे बाकीचे इम्पॅक्ट्स काय आहेत हे आपल्याला माहिती. पण तसं औषध नाहीये चरबी जाळणार. आता समजा मॉडर्न मेडिसिन मध्ये घेतलं तर ती औषधं चरबीचा अपटेक कमी करतात, जाळत नाही. फॅट बर्न नाही. फॅट बर्न करायला काही काही औषधं आहेत की जी फॅट बर्निंग पर्यंत, म्हणजे जे मायटोकॉन्ड्रिया फॅट बर्न करतं, बिटॉक्सिडेशन म्हणतो आम्ही त्याला, आता इथपर्यंत चरबी नेऊन ठेवणारी औषधं आहेत. मायटोकॉन्ड्रियाच्या इनर लेअर मध्ये घेऊन जाणारी औषधं आहेत, जाळणारी नाहीये. चरबी जाळणं तुम्ही किती जेवण केलं आणि किती एक्सरसाइज करता ह्याच्यावरच सगळं डिपेंड आहे. आता मग प्रत्येकाचा जर इटिंग विंडोचा विचार केला तर 4 तासाची इटिंग विंडो, 4 तासामध्ये फक्त तुमचं इन्सुलिन पीक जाईल, नंतर डीप जाईल. आता तुमचं चयापचय थोडंसं बरं आहे, मग तुम्ही 2 वेळेस जेवण करा, मग 2दाच तुमचं इन्सुलिन वर जाईल आणि बाकी तुम्हाला दिवसभर रात्रभर इन्सुलिन डीप राहील. फक्त एकच नियम, म्हणजे ज्या लोकांना नाईट शिफ्ट खूप रेग्युलर करावे लागतात किंवा मुलं अभ्यास करतात रात्री, एकच फक्त नियम लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांनी रात्री जेवायला नाही पाहिजे. ह्याच्यामध्ये काय माहिती का, सर्केडियन रिदमचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये काही क्लॉक्स आहेत, काहीतरी ब्रेन मध्ये एक क्लॉक आहे, काही ऑसिलेटिंग क्लॉक्स तुमच्या लिव्हर मध्ये. ही जी घड्याळ आहेत ना, ही घड्याळ प्रकाश आणि अंधार म्हणजे डे लाईट आणि नाईट ह्याच्यावर चालतात. डार्क झालं की घड्याळ बंद पडतं आणि लिव्हरच्या घड्याळांचं काम आहे आहाराचं पचन करणं. आता जेव्हा तुमचं घड्याळ बंद आहे तेव्हा तुम्ही जर परत 2 वडापाव खाल्ले, परत काहीतरी मागवलं खाण्यासाठी आणि हे जर तुम्ही खाल्लं तर त्याचे कैक पटीने जास्त त्या आहाराचे दुष्परिणाम होतात. कारण का त्यावेळेस लिव्हर मेटाबॉलिझम करेक्ट करण्यासाठी काम करत असतं, आहार पचवण्यासाठी नाही. त्यामुळे रात्रीचं जेवण अशा वेळेस तुम्ही 2 वेळेस खाता, तेवढा एकच नियम पाळा की रात्री नका जेवू. तुम्ही जितकं जास्त रात्री जेवाल तितकं ते तुमच्या लिव्हरसाठी टोलिंग असेल, तुमच्या हृदयासाठी आणि तुमच्या मेंदूसाठी.